तुला विचारायचं होतं ना? तो एक क्वेश्चन्स असतील तर विचारून घे, म्हणजे आपण तिथनं पुढे जाऊया. बरं, संप्राप्तीमधला डिफरन्स. डिफरन्स बिटवीन संप्राप्ती ऑफ उन्माद आणि अपस्मार. ठीक है, आवाज येतोय माझा? आवाज आ रहा है अच्छी तरह से? हस्तपाद स्वेद पेशंट. हस्तपाद स्वेद पेशंट काय? सचिन सर, काय हवंय आपल्याला? ओके. तर उन्माद आणि अपस्मार या व्याधींमधलं संप्राप्ति, इन दोनों की संप्राप्ति में डिफरेंस क्या है, ऐसे पूछा है. बेसिकली जो हेतु उनके बताए वो बहुत ज़्यादा सिमिलर है. और मानस और शारीर ऐसे दोनों व्याधियों में दो प्रकार के व्याधि हमारे ग्रंथकारों ने बताया. तो उन्माद और अपस्मार ये मानस व्याधि करके बताए जाते हैं, लेकिन उनकी ट्रीटमेंट ये दोषज के हिसाब से ही रहते. तो इसके कारण कुछ वैद्य उनको शारीर मानस व्याधि यानी दोनों का विचार उसमें होना जरूरी रहता है. तो बेसिकली उन्माद विच मीन्स उन्मन. उन्मन जिसमें मन की अवस्था ही उन्मित हो जाती है, यानी उस मन में ही पीड़न निर्माण होने लगता है, उसको उन्माद कहते हैं. तो उन्माद की जो संप्राप्ति रहेगी तो उसमें बुद्धि तत्व, मन तत्व और आत्मा, इन तीनों का विचार करना जरूर रहता है, और इन तीनों में विकृति होने लगती है. उसके कारण मन उद्वेगित होता है और उसके कारण सिम्टम्स दिखाई देते हैं, यानी जो सिजोफ्रेनिया के तरह, नहीं तो जो हमारे ग्रंथकारों ने बताया है कि तत्वोन्माद अलग अलग प्रकार के वैसे सिम्टम्स दिखाई देते हैं. लेकिन इसमें जो मेनली स्थान संशय जो रहता है संप्राप्ति में, उसमें हमें जो देखना चाहिए, जिसके ऊपर ट्रीटमेंट करनी चाहिए, वो मन, बुद्धि तत्व और साइमल्टेनियसली आत्मा, इनमें विकृति आने लगती है. उसके कारण उन्माद की संप्राप्ति होती है. और अपस्मार इस शब्द का अर्थ जो रहता है उसमें उन्होंने कहा है कि अपगतः स्मृति जायते इति अपस्मार. इसमें क्या रहता है कि इस व्याधि की वजह से पेशेंट की स्मृति धीरे धीरे करके कम होने लगती है, और स्मृति धीरे धीरे करके कम होने के कारण उसमें ही जो कर्मेंद्रिय और ज्ञानेंद्रिय है वो भी इन्वॉल्व रहते हैं. तो जब हम अपस्मार की संप्राप्ति देखते हैं, उसमें हेतु उस हिसाब से सेम ही है, लेकिन जो मेन संप्राप्ति में डिफरेंस जो आता है वो संज्ञा स्रोतस, मनोह स्रोतस, और उसके जो इम्पैक्ट है, उसका इम्पैक्ट ही इंद्रियों के ऊपर ज्यादा रहता है. और इंद्रियों में भी कौन सा, तो कर्मेंद्रिय और ज्ञानेंद्रिय, इनके ऊपर ज्यादा रहता है. उन्माद में इसका ही इम्पैक्ट जो ज्यादा रहता है वो उभयात्मक मन के ऊपर ज्यादा रहता है. उसके कारण जो ट्रीटमेंट है वो अलग अलग होने लगती है. बहुत ज्यादा यानी ट्रीटमेंट पॉइंट ऑफ व्यू अगर कॉम्बिनेशन देखे तो उन्माद और अपस्मार के कॉमन कॉम्बिनेशन बहुत सारे आए हैं, यानी बहुत सारे द्रव्य ऐसे है कि दोनों जगह पे, नहीं तो कॉम्बिनेशन बहुत सारे ऐसे है जो दोनों जगह पे यूज किए जाते हैं. तो उस हिसाब से हम देखते हैं. ठीक है, तो उन्माद और अपस्मार में संप्राप्ति के हिसाब से डिफरेंस यहाँ पे दिखाई देना, यानी स्थान संशय और व्यक्त स्थान कहाँ पे है उसके हिसाब से हमारी ट्रीटमेंट अलग अलग होने लगती है. और अपस्मार में स्पेसिफिक और क्या दिखाई देता है या और सोचना चाहिए, उसमें मेनली ये चीज है कि अपस्मार में जैसे शॉर्ट सर्किट होने लगता है ना हमारे यहाँ, कि हमने बटन दबाया और पंखा चालू हो गया, तो बटन दबाने के बाद जो वायरिंग रहती है उसमें अगर शॉर्ट सर्किट हुआ तो उसके कारण जैसे ट्रिगर होने लगते हैं, ट्रिमर्स आने लगते हैं, वैसे कन्वर्जन टाइप में इसमें अपस्मार में दिखाई देते हैं. उसके साथ अपगता स्मृति. तो ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय और बीच में बुद्धि, यानी ज्ञानेंद्रिय से कर्मेंद्रिय तक होने वाला जो कुछ ट्रांसफर रहेगा वो अच्छी तरह से नहीं होता होगा. उसमें कोई ना कोई
शॉर्ट सर्किट हो रहा है और उसके कारण वेगावस्था आ रही है। तो बाकी संप्राप्ति तो ग्रंथकारों ने बताई है, तो मेनली ये चीज देखणी हमें जरूर रहते आहे संप्राप्ती के हिसाब से. बर, अजून काय पुढे? कसा ट्रीट करावा, विचार कसा करावा, कशाचा? हस्तपाद. ओके, हस्तपाद स्वेद पेशंट. हस्तपाद स्वेद सचिन सरांनी विचारलेला क्वेश्चन आहे. हस्तपाद स्वेद हे जे लक्षण आहे, ये जो लक्षण बताया, तो इस लक्षण हम कहाँ कहाँ इसका कौन से व्याधि में इसका विचार कर सकते हैं. एक तो रुद्रोगजन्य संप्राप्ति रहेगी, उसमें एक दिखाई देता है. उसके बाद कुष्ठ की संप्राप्ति रहती है, उसमें दिखाई देता है. उसके बाद मानस विकार, इसमें एक संप्राप्ति दिखाई देती है. जेनेटिकल जो रहते हैं यानी आनुवंशिक जो व्याधियों रहती है, उसमें ये सिम्टम्स दिखाई देता है. कुछ लोगों का हस्तपाद स्वेदाधिक्य ये कंटिन्यूस 12 महीने रहता है एक. कुछ लोगों का स्पेसिफिक सीजन में आता है, यानी कि समर के टाइम पे और विंटर के स्टार्टिंग के टाइम पे, यानी ऋतुसंधि काल जो रहता है ना, शरद ऋतु के पहले का ऋतुसंधि काल एक वहां पे, नहीं तो वसंत के यहाँ का जो ऋतुसंधि काल रहता है वहां पे, उस टाइम पे कुछ लोगों का हस्तपाद स्वेदाधिक्य ज्यादा दिखाई देता है एक. दूसरा ये जो रहता है कि जमदग्नि सर ऐसे बोलते हैं कि कुछ लोगों में ऐसे रहते हैं कि जल धातु की जो धारण शक्ति रहती है वो उनमें कम होने लगती है. ऐसी कंडीशन में जो वनस्पतियां जल को धारण करती है उसको हम यूज कर सकते हैं. वहां पे कुमारी का यूज उन्होंने बताया कि कुमारी का यूज हम वहां इस स्पेसिफिक कंडीशन में कर सकते हैं एक. उसके बाद जो रहता है ज्वर की चिकित्सा जो बताई है कि धातुगत उष्णत्व और ये बढ़ने के कारण जो ज्वर की संप्राप्ती रहती है, उसमें उसके बाद कुछ लोगों में, यानी आपल्यामध्ये म्हणतात की कडकी बसल्यासारखं राहतं काही जणांना, की अंगामध्ये ताप हा मुरून बसलेला आहे आणि बरेच दिवस तो ताप तसाच राहतो आणि त्याच्यानंतर वजनामध्ये इम्पॅक्ट पडतो आणि पण हातपायांना घाम येणं हे चालू होतं. तर त्याच्यामध्ये जीर्णज्वराची चिकित्सा द्यावी लागते एक. त्यानंतर दुसरी जी गोष्ट सांगितली होती अनुवंशिकतेच्या अनुषंगाने, तर अनुवंशिकतेमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये रिझल्ट आपल्याला मिळत नाही. आणि तिसरी अजून एक कंडिशन सांगितली होती ती की हृदरोगाच्या संप्राप्तीतनं तलहृदय मर्म, म्हणजे अजून एक विचार वृद्धवैद्यांचा असा होता की ज्या ज्या ठिकाणी मर्मांचं आणि अवयवांचं असं वर्णन दिलंय, जसं की इंद्रबस्ती मर्म, तलहृदय मर्म, तर त्या बस्तीचा आणि त्या इंद्रबस्तीचा हा साक्षात संबंध आहे. त्यामुळं ज्या वेळेला बस्ती विकार किंवा रुक्क विकार असतात तर त्यावेळेला इंद्रबस्ती ठिकाणी अग्निकर्म करायला सांगितलेलं आहे, किंवा जेव्हा हृदयाच्या ठिकाणी विकृती असते तर तलहृदय ठिकाणी धारणकर्म किंवा विद्धकर्माचा वापर करायला सांगितलेला आहे. तर हे ठराविक मुद्दे आपल्याला वापरून आपण औषधांचा विचार करू शकतो. ठीक आहे. बाकी अजून पुढचा क्वेश्चन, स्रोतसांचे प्रॅक्टिकल यूज कसे करावे? स्रोतसांचं प्रॅक्टिकल यूज म्हणजे कशा पद्धतीने म्हणायचंय? श्रवणा स्रोतांशी हे सगळ्यात महत्वाचं. म्हणजे ह्या बाकीच्या थेरॉटिकल पार्टमध्ये खूप जास्त न जाता स्रोतस म्हणजे काय, तर ज्या गोष्टींमधनं वहन होतं धातूंचं, म्हणजे ज्या गोष्टी या शरीराला पोषण करणारे आहेत, तर त्यातनं ते वहन होतं आणि त्याच धातूंपासून त्या स्रोतसांचं घटन झालेलं असतं, म्हणजे निर्मिती झालेली असते. तर ज्या ज्या वेळेला विकृती दिसते आपल्याला कुठल्याही स्रोतसाची किंवा कुठल्याही व्याधीमध्ये असणाऱ्या स्पेसिफिक स्रोतसाची विकृती दिसायला लागते, तर त्यावेळेला त्या भाव पदार्थावरती आपण काम करायला लागतो. म्हणजे स्पेसिफिक त्या स्रोतसोगामित्व असणारी द्रव्य जी आहेत त्यांच्यावरती काम करतो आणि त्यांच्यावरती काम केल्याने जो घटित होणारा म्हणजे जो वहन होणारा पार्ट आहे त्याला आपण चांगलं करतो. त्याला चांगलं केलं की आश्रयत्वाने ते जे स्रोतस आहेत ते चांगलं करण्यासाठी मदत करतो. म्हणजे याच्यात सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे आता मला जे आठवतंय या घडीला ते म्हणजे व्हेरिकोसिटीचं. व्हेरिकोसिटीमध्ये आपण जी लक्षणं दिसतात त्यामध्ये सिराज ग्रंथीसारखी लक्षणं चालू होतात. म्हणजे ज्या सिरा असतात त्या एकदम टॉर्शस झाल्यासारख्या आणि हिरवेपणात पायांवरती यायला लागतो आणि अशा वेळेला जे रक्त आहे ते त्याच ठिकाणी साचायला लागतं आणि
ह्या वेळेला आपण जो स्रोतसांचा विचार करतो ह्या व्याधीमध्ये, तर त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून रक्तवह स्रोतस आणि मेदोह स्रोतस या दोघांचा विचार केला जातो. कारण सिरा कंडरांची उत्पत्ती ह्या रक्त आणि मेदाच्या आश्रयाने सांगितल्या. आणि मांसवह स्रोतसाच्या विविध लक्षणांमध्ये सिराज ग्रंथी असं एक वर्णन केलेलं आहे. त्यामुळं रक्त, मांस, मेद या तिघांच्या आश्रयाने आपण असणारी औषधं सिराज ग्रंथीमध्ये वापरली तर खूप चांगला प्रॅक्टिकली रिझल्ट आपल्याला दिसायला लागतो. म्हणजे डिरेक्टली सिराज ग्रंथीमध्ये असं वर्णन नाही, पण व्यवहारामध्ये आपल्याला पेशंट खूप सारे मिळतात. किंवा ह्याच आश्रयाने आरशामध्ये जरी ट्रीटमेंट करायला गेलो तरी तिथं खूप चांगला रिझल्ट दिसतो. तर हा स्रोतसांचा प्रॅक्टिकल विचार आपल्याला करता येतो. म्हणजे त्याचं मूळ स्थान, त्याच्यातनं ते स्रोतस कशापासून घटित झालेलं आहे एक, त्याच्या धातू उपधातूंचा विचार त्या स्रोतसाच्या आश्रयाने असणारा, आणि त्याचं वहन होत असताना मग तिथे जे काही सामान्य स्रोतदृष्टीची लक्षणं सांगितलेली आहेत तर त्या आश्रयाने कुठली लक्षणं निर्माण होत आहेत का, एक तो महत्वाचा विचार तो तिथं आपल्याला मांडता येतो. बाकी अजून मोर स्पेसिफिक विचारलं केस रिलेटेड तर मला चांगलं सांगता येईल अजून. पर सिम्टम्स तो दोनों के मस्तिष्क ही रहते हैं. नाही, महत्वाचं प्रतीक कसं राहतं की आपण मॉडर्न पॉइंट ऑफ व्ह्यू विचार करताना उन्माद आणि अपस्माराचा विचार फक्त मस्तिष्काच्या हिशोबाने करतो, पण आयुर्वेदिक पद्धतीने जेव्हा विचार करतो तर उन्मादाचा विचारामध्ये मनाचा संबंध हा सगळ्यात मोठा आहे एक, आणि अपस्मारामध्ये तो संबंध हृदय आणि बुद्धीच्या तत्वाने जास्त राहतो. तर हा महत्वाचा फरक त्या दोन ठिकाणी राहतोय. म्हणजे उन्मादामध्ये आपण स्पेसिफिक मोर रिलेटेड संज्ञा व स्रोतस आणि मन ह्याच्यावरती मोर कॉन्सन्ट्रेट करतो. म्हणजे टार्गेट ऑर्गन आपलं बदलतं या ठिकाणी उन्मादामध्ये. आणि अपस्मारामध्ये आपण संज्ञा व स्रोतस, बुद्धी आणि सायमल्टेनियसली ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय ह्याच्यावरती आपण ट्रीटमेंट करायचा प्रयत्न करतो. तर त्यामुळं टार्गेट ऑर्गन बदलल्यामुळं काही औषधं बदलू शकतात, पण बरीचशी अराउंड 70-80% औषधं जी ग्रंथात सांगितली आहेत तर ती उन्माद अपस्मार ह्या फलश्रुतीतनं वर्णन केली आहेत. म्हणजे एकांतिक फक्त उन्मादासाठी किंवा एकांतिक अपस्मारासाठी अशी सांगितलेली औषधं खूप कमी आहेत. पण ह्याच्यामध्ये पुढे जाऊन अजून यमक काय आहे की उन्माद आणि अपस्मारामध्ये जेव्हा एकतर वेगकालीन चिकित्सा दिली जाते, दुसरी अवेगकालीन चिकित्सा म्हणजे परत वेगावस्था नसतानाही ते दोष शरीरामध्ये असतात, उत्क्लेशित असतात, आणि असं असताना फक्त कुठल्याही हेतूचं किंवा निमित्ताचं हे घडलं की ती वेगावस्था येते. पण हे सगळं झाल्यानंतर वेगावस्था तू ट्रीट केलीस, त्याच्यानंतर दोष उत्क्लेशित झालेले आहेत किंवा जे विकृत झालेले आहेत त्यांचं पाचन करून शमन केलेलं आहे, पण त्याच्यानंतर ग्रंथकारांनी मूत्रल औषधं वापरायला सांगितलीत. म्हणजे तिथे तृणपंचमुळांचा वापर केलेला आहे किंवा गोक्षुराचा वापर स्पेसिफिक आलेला आहे, की जी औषधं ही शरीरगत क्लेद आहे, शरीरगत वाढलेला जो काही अवरोधात्मक संप्राप्ती आहे, जी संज्ञा व स्रोतजावरती काम करते, तर ती तिथे वापरावी असं सांगितलेलं आहे. तर दोन्ही पद्धतीने हा विचार आपल्याला मांडता येतो. एक रॅन्डम टॉपिक आहे. ओके, अजून काही? थायरॉइड कंडिशन में भी हस्तपात स्वेदाधिक्य होत आहे. हा, थायरॉइडलाही असतो, हार्मोनल ह्याच्यामध्ये राहू शकतो, पण सरसकट सगळ्याच थायरॉइडच्या कंडिशनमध्ये हे नसतं. एक म्हणजे प्रत्येक थायरॉइडच्या पेशंटमध्ये जर तू हस्तपात स्वेदाधिक्य विचारलंस तर ते प्रत्येकाला लागेलच असं नाही. हस्तपात स्वेदाधिक्य स्थूल लोकांमध्ये जास्त असते का, असं नाहीये. साक्ष्य ऐसे कुछ नहीं रहता कि स्थूल लोगों में ही हस्तपात स्वेदाधिक्य रहेगा. हस्तपात स्वेदाधिक्य कृष्ण व्यक्ति में भी दिखाई देता है, और मेनली कृष्ण व्यक्तियों में ज्यादा दिखाई देता है रादर देन स्थूल व्यक्तियों में, क्योंकि वहां पे जीर्ण ज्वर की संप्राप्ति दिखाई देते किंवा काही प्रॉब्लेम आहे. ओके, हाँ, तो वहां पे जीर्ण ज्वर की संप्राप्ति के हिसाब से ही ट्रीटमेंट करनी पड़ती है. ओके, आपण अस्थिमज्जा पाचक असं लाईन ऑफ ट्रीटमेंट फॉर केश. मला मंगेश क्वेश्चन नाही समजला. हा, केशांसाठी आपण अस्थिमज्जा पाचकाचा नक्की विचार करू शकतो आणि वापरू शकतो, आणि त्याचा रिझल्टही चांगला येतो. म्हणजे सचिन सरच आपले अस्थिमज्जा पाचक, लाक्षादेवी गुळ यांचा वापर प्रचंड प्रमाणात करतात. तांब्या लावण्याचे इंडिकेशन आणि प्रोसिजर्स डिटेल. ओके, तांब्या लावणं म्हणजे त्याला कोणाला माहित नसेल आता,
पूर्वी ही ट्रॅडिशनल पद्धत आहे की जेव्हा नळ फुगणं असं म्हणतो की पोटाचे आजार होतात किंवा पोटदुखी राहते, आधमान आटोप आधमान अशी लक्षणं राहतात किंवा इंडायजेशन सारखी लक्षणं असतात. काही जणांना अजीर्णानंतर एकदम पोट दुखल्यासारखं होतं. इवन अपेंडिसायटिसच्या काही ठराविक कंडिशनमध्ये म्हणजे प्रायर कंडिशनमध्ये जेव्हा ओमिटिंग वगैरे सिव्हिअर नसेल अशा वेळेला फक्त पेन असेल तर त्यावेळेलाही तांब्या लावण्याचा उपयोग आपल्याला करता येतो. म्हणजे त्याला दीपयंत्र आपण म्हणतो. बस्तीच्या अगोदर आपण तांब्या लावणं करायला लागतो. तर काय करतो, एक छोटी नैवेद्याची वाटी घेतो, त्याच्यामध्ये तांदूळ थोडे टाकतो. उसमें मी हिंदीमध्ये बोलतो थोडं. नैवेद्य की वाटी लेते, वहाँ उसमें राइस डालते, तांदूळ डालते, जो ये रहता है उसके ऊपर कापूर डालते और उसको जला देते हैं. वो जलाने के बाद उसके ऊपर जो तांबा हमारा पात्र रहता है वो रखते हैं. और ये जो नैवेद्य की वाटी रहती है वो नाभि प्रदेशी उस जगह पे होनी चाहिए. और जब हम ऊपर तांबा लगाते हैं तो उसके कारण वैक्यूम क्रिएट होने लगता है और इंटेस्टाइन जो रहते हैं ऊपर की तरफ खींचने लगते हैं. तो मेनली हमारे बॉडी में एक्वेटिक प्रेशर और न्यूमेटिक प्रेशर, ऐसे दो प्रेशर काम करते रहते हैं. तो मेनली ये जो इंटेस्टाइन ऊपर की तरफ आते हैं वो रिलीज होने के बाद अपने अपनी जगह पे स्थिर होने लगते हैं. तो ऐसी कंडीशन में जो अपान का अवरोध होने लगता है वो निकल जाता है धीरे से एकदम. और उसके कारण जो उदर शूल रहता है वो संप्राप्ति एकदम ड्रास्टिकली कम होने लगती है. और हमने क्लिनिक में कितनी बार तो देखा है कि अराउंड पेशेंट उदरशूल का सिम्टम्स लेके आता है, उसको हम दीप यंत्र करते हैं और जब वो बेड से नीचे उतरता है तो अराउंड 60-80% उसका रिलीफ होने लगता है. तो ऐसी कंडीशन में हम दीप यंत्र ये कर सकते हैं. और प्रोसीजर जो मैंने बताई ये हम 3 बार रिपीटेड करते हैं. उसके बाद अगर उदरशूल रहा तो उसके ऊपर अदरक और हींग का लेप लगाने के लिए बोलते हैं. एक तो कौन सी कंडीशन में हम नहीं बताते तांबा लगाना म्हणजे दीप यंत्र करना. तो एक तो जो छोटे बच्चे रहते हैं उनमें हम दीप यंत्र नहीं बोलते. उसके बाद जिनके एब्डोमिनल सर्जरी हुई है, नहीं तो हर्निया की सर्जरी हुई है, उसमें हम नहीं बोलते. तीसरा जो प्रेग्नेंट लेडी रहती है उसमें हम नहीं बोलते. ये 3-4 इंटेस्टाइनल ऑब्स्ट्रक्शन के तरफ कुछ सिम्टम्स दिखाई दे रहे होंगे, उसमें भी हम नहीं कहते. अपेंडिसाइटिस जो मैंने कहा था, अगर वहाँ पे वोमिटिंग सिवियर रहेगी, ऐसे कंडीशन में आपने लगाया तो पेन बढ़ने लगता है. तो ये मैंने डिटेल्स बता दिए सचिन सरा. ओके. मोहित सोनावणेंनी विचारलेला आहे, सर आगंतुज अपस्माराची चिकित्सा कशी करावी. आगंतुज आता आगंतुज अपस्मार हा जेव्हा म्हणतो आपण तर त्यावेळेला त्याच्यामध्ये आगंतुज ह्या विचारांचा म्हणजे ह्या गोष्टींचा विचार हा वेगळ्या पद्धतीने करावा लागतो. आगंतुज मध्ये अभिसंगज, अभिशापज हे सगळे प्रकार जे ज्वरामध्ये वर्णन केलेले आहेत ते अपस्माराच्या बाबतीतही लागू पडतात. मग विषाच्या अनुषंगाने कुठली लक्षणं निर्माण होत आहेत का, म्हणजे कुठल्या तरी पॉयझनिंगमुळे इपिलेप्सी सारखे सिम्पटम्स होत आहेत का, किंवा इम्पॅक्टेड इंजुरी, कोणाला हेड इंजुरी झालेली असेल त्याच्यामुळे इपिलेप्सी सारखे सिम्पटम्स होत आहेत का, किंवा कुठला मेनिंजायटिस सारखे सिम्पटम्स, इन्फेक्टिव्ह फोकस बसलेला आहे आणि त्याच्यामुळे इपिलेप्सी सारखे सिम्पटम्स होत आहेत का, किंवा तुझ्या बोलण्यातलं निगेटिव्ह एनर्जीच्या बाबतीत म्हणजे ग्रहदोषांचा विचार आणि अपस्माराचा विचार असा काय करण्याचा गरज आहे का. तर ही थोडी त्यातली मेक आहे. त्याच्यानुसार ट्रीटमेंट मधली मांडणी ही वेगवेगळी राहते. पण आगंतुज अपस्मार जेव्हा असतो किंवा आगंतुज उन्मादाची जेव्हा लक्षणं ग्रहांच्या अनुषंगाने राहतात तर त्यावेळेला वैद्याची सत्वाची धाटणी किंवा मनाची धाटणी ही खूप स्ट्रॉंग असावी लागते. आणि अशी जर नसेल तर तो त्रास बहुतेक करून वैद्याला होतो असं वृद्ध वैद्यांचं मत आहे. तर त्याच्यामुळे साधना करणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. म्हणजे रोजची तुमची जी काय पूजा करतात ती करणं ही खूप महत्वाची गोष्ट, जेणेकरून मन हे स्थिर राहतं. आणि असं जर नाही करता आलं आणि त्यातनं तुम्ही ग्रहांच्या ह्याच्यामध्ये उलाढाल करायला लागला तर त्याचा त्रास हा त्या वैद्याला होतो. त्यामुळे सुरुवातीलाच असं वर्णन केलेलं आहे की जेव्हा तुम्ही वैद्य म्हणून किंवा वैद्यकीय करायला लागता किंवा वैद्यकीय क्षेत्रामध्ये जाता तर तुमचं आयुष्य हे 10 वर्षांनी कमी होतं.
तर त्याची कारणं ही वेगवेगळ्या पद्धतीने आहेत. तर आमचे जे काही माझे गुरु जे आहेत तर त्यांनी मला जे सांगितलेलं होतं की कुठल्याही वैद्य पेशंटला तुम्ही बघत असताना किंवा रुग्णाला बघत असताना तुमच्या शेजारी 2-3 गोष्टी असणं गरजेचं आहे. एक म्हणजे तुळस, दुसरं मोराची पिसं किंवा शृंग. तर ह्या तिघांपैकी काहीतरी एक गोष्ट तुमच्याकडे असावी आणि जेणेकरून तुम्हाला तो त्रास शक्यतो राहणार नाही आणि तुमची स्वतःची धाटणी मनाची चांगली असणं गरजेचं आहे. मग तुम्ही आगंतुज अपस्माराकडे किंवा उन्मादाकडे ट्रीट करायला जाऊ शकता. एक आणि बाकी राहिलेले हे जे काही ट्रॉमॅटिक कंडिशन आहेत किंवा एखादी ट्युमर रिलेटेड इम्पॅक्ट ब्रेनवरती पडतोय आणि त्याच्यामुळे इपिलेप्सी सारखे सिम्पटम्स होतात. तर प्रत्येकाची हेतू काय आहे आणि त्याच्यानुसार चिकित्सा ही प्रत्येकामध्ये वेगवेगळी ठरणार. रसगत, रक्तगत, दाह कैसे समजेंगे? रसगत दाह आणि रक्तगत दाह. ओके, म्हणजे तू कशाशी संबंधित असं म्हणायचा विचार करतेस? म्हणजे मला तो समजून येत नाहीये. रसगत दाह हा जास्त करून रसाच्या अनुषंगाने जास्त समजून येणार. मग रसाची जी मूलस्थानं सांगितलेली तर त्या ठिकाणी निर्माण होणारा दाह हा रसगत दाहाच्या अनुषंगाने एक पकडता येईल. आणि रक्तगत दाह हा त्वचेच्या अनुषंगाने किंवा त्वचा विकारांच्या अनुषंगाने किंवा रक्ताच्या अनुषंगाने असा पकडता येईल. पण अजून फक्त तेवढंच दाह हे लक्षण पकडण्यापेक्षा अजून काय आहे का तर मग बरं पडेल बोलायला. तिकडे असेल तुझं. हा परंतु सर मन का स्थान हृदय भी बताया है ना. हाँ डेफिनेट बताया ना. मन का स्थान अगर हृदय बताया है तो मग मग तुझा क्वेश्चन काय होता? थांब मी मागचं बघतो तुझं. मन का स्थान हृदय बताया है तर दोनों में मानसिक हा हृदय जरी हृदयाच्या बाबतीत दोन पद्धतीने एक शिरस्थ हृदय आणि एक उरस्थ हृदय. ठीक आहे, दोन्ही वेळेला ह्या दोन्ही हृदयांचा विचार करणं गरजेचंच आहे, नो डाऊट. आणि हृदयाच्या अनुषंगाने म्हणजे हृदय असणारी द्रव्य ही मनाला प्रिय असतातच. तर त्यामुळे आपण त्या दोघांचाही विचार करतोच आहे. पण मग अजून मला तुझी शंका नाही समजली की तुला त्यात काय विचारायचं होतं. हा मंगेश, आयुर्वेद आणि वॅक्सिन नीड्स. हा मंगेश, हा खूप महत्वाचा क्वेश्चन आहे की आयुर्वेद आणि वॅक्सिन ह्याच्यामध्ये मग बरीचशी तत्वतः बदल आहेत. पण वॅक्सिन म्हणजे काय? साधं सोपं जर आपण पकडायला गेलो तर शरीराने निर्माण केलेली रोगप्रतिकार शक्ती एखाद्या आजाराबद्दलची. म्हणजे पूर्वी प्लेगच्या साथी यायच्या आणि प्लेगच्या साथींमध्ये हजारो माणसं मरून जायची. पण त्यामध्येही असं असताना काही ठराविक माणसं ही जगायची त्यात. आणि ती जगत असताना म्हणजे त्यावेळेला अशी वर्णन आलेली की गावामध्ये प्रेत उचलायला माणसं नसायची आणि जे तरुण तिथले असायचे ते ती रात्रंदिवस प्रेत उचलून त्यांना हे करण्यामध्ये म्हणजे त्यांना जेवताही येत नव्हतं, बाकी गोष्टी करता येत नव्हत्या आणि त्यांनी प्रेत उचलणं, त्यांना जाळणं असं त्यांना रिपीटेडली करावं लागायचं. असं असतानाही त्यांना कधी त्याचा त्रास झाला नाही. तर मग ह्याच्या मागची कारणं काय असू शकतात? तर मग त्यांच्या बॉडीने स्वतःहून ती इम्युन सिस्टीम हे केली, म्हणजे त्याच्या अँटीबॉडीज तयार केल्या. आणि हे होणं म्हणजे वॅक्सिनेशन, म्हणजे लाईव्ह वॅक्सिनेशन झाल्यासारखं ते एक प्रकरण राहतं. दुसरी त्यामध्ये गोष्टी ही होती की त्याच्यामध्ये ते जेव्हा दिवसरात्र काम करत होते तर त्यावेळेला त्यांना जेवणासाठी गोष्टी नव्हत्या. तर मग क्षुधा म्हणजे अल्प आहार ठेवणं आणि भुकेवर नियंत्रण ठेवणं ही गोष्ट सगळ्यात महत्वाची लागते तुमची अग्नीचं ताकद वाढवायला. आणि अग्नीची ताकद तुमची वाढली की आयुर्वर्ण बलून स्वास्थ्य उत्साह उपचय प्रवाह हे जे काही अग्नीचं वर्णन आलंय ते म्हणजे रिपीटेडली तुमची ओव्हरऑल प्रतिकार शक्ती स्वतःची वाढवणं. पण मग असं असताना मग आयुर्वेद वॅक्सिन सांगतोच का नाही सांगत, तर वॅक्सिनेशन करायला पाहिजे का नको? तर माझं मत आहे की करावं. जेवढ्या गरजेच्या गोष्टी आत्ता या वातावरणात म्हणजे इझिली अवेलेबल आहेत आणि त्याचे इतर कुठले त्रास नाहीयेत तर ते वॅक्सिन करायला काही हरकत नाहीये. पण सध्या त्या वॅक्सिनच्या नावाखाली प्रचंड मोठा बाजारही चालू झालेला आहे की दर 15 दिवसांनी एक वॅक्सिन या पद्धतीने पोरगं बरं होतं नाही तोपर्यंत त्याला वॅक्सिन दिलं जातं, त्याच्यामुळे ताप येतो, परत 10-15 दिवस जातात, परत एक नवीन वॅक्सिन येतं. तर ह्या सायकलमध्ये बरीचशी माणसं अडकायला लागलीत.
तर असं नको व्हायला. जी गरजेची वॅक्सिन आहेत ती नक्की द्यावीत. त्या बाबतीत माझं मत आहे की ती देणं गरजेचं म्हणजे जेणेकरून ते अँटीबॉडीज शरीरामध्ये तयार होतील, रोगप्रतिकार शक्ती त्या स्पेसिफिक आगंतुक कृमींच्या अनुषंगाने शरीरात निर्माण होणं हे होऊ शकतं. रोहित, टॉपिक काही नाहीये. ओके, म्हणजे टॉपिक नाही, आपण अवांतर चर्चा करतोय आपण फक्त. जेव्हा मॉडर्नवाले ॲलर्जिक ड्राय कफ म्हणून डायग्नोसिस करतात तेव्हा आपण आयुर्वेदनुसार कसा विचार करावा? बर, आता महत्वाचं एक की ॲलर्जी नावाची 2-3 गोष्टी याच्यामध्ये तू सांगितलंस की ॲलर्जी नावाची गोष्ट आयुर्वेदामध्ये आले का, म्हणजे ॲलर्जी हे कशामध्ये पकडू शकतो. तर ॲलर्जीचं जेव्हा डेफिनेशन बघितलं जातं तर अंडर द सन आणि इन्क्लुडिंग द सन कॅन कॉज ॲलर्जी, म्हणजे ह्या सूर्य आणि सूर्याच्या खाली असणाऱ्या सगळ्या गोष्टी ह्या ॲलर्जी निर्माण करू शकतात ओंकार. तर असं जर असेल तर मग या जगामध्ये काहीच गोष्ट नाहीये की जी तुला ॲलर्जी निर्माण करणार नाही. मग होतं काय रुग्णांच्या बाबतीत की रुग्णाचं वय असतं 26 वर्ष आणि वयाच्या 21व्या वर्षापासून त्याला एकदम ॲलर्जिक रायनायटिस सारखी लक्षणं चालू होतात. मग हा सूर्य इथंच असतो, भोवतालचं वातावरणही सेम तसंच असतं. जो ज्या घरामध्ये राहत असतो ते घरातलं वातावरण, खाण्यापिण्याच्या सवयी त्याच असतात. मग बदलतं काय की ज्याच्यामुळे ती ॲलर्जिक कंडिशन चालू होते. तर तो रुग्ण म्हणजे जो व्यक्ती असतो त्या शरीरामध्ये बदल होतात. म्हणजे ज्या गोष्टीमुळे ॲलर्जी होते ती गोष्ट त्याच्या अगोदरही तो खात होता किंवा त्याच्या आजूबाजूला ती होतीच. बदल कशात झाला तर त्या शरीरात झाला. मग ते शरीर चांगलं करण्यासाठी आपण औषध देणं, आणि आयुर्वेद तेच सांगते की पुरुषम पुरुषम विक्षम, म्हणजे प्रत्येक शरीर हे वेगवेगळं आहे आणि त्या शरीराचा तुम्ही विचार करा. म्हणजे ही ॲलर्जी नावाची कन्सेप्ट आपल्यामध्ये वर्णन केलेली नाही. पण आता पुढे जाऊन दुसरं की ड्राय कफ म्हणजे कोरडा खोकला जेव्हा येत असेल तर अशा वेळेला कशाचा विचार करावा. एक तर वातजकासामध्ये अशा पद्धतीची लक्षणं दिसतात. टिपिकल लक्षणं वातजकासाची जी आहेत ती ह्याच्यामध्ये जाणवतात आणि तुला वातजकासाची औषधं द्यावी लागणार. मग अशी औषधं तुला असायला हवीत की जी वातालाही कमी करतील, पण इरिटंट जे असतात म्हणजे कंटिन्यू इरिटेशन, कोरड्या खोकल्यामुळे इरिटेशन चालू होतं आणि त्या इरिटेशनमुळे रिपीटेड खोकला परत सुरू होतो. तर अशा कंडिशनमध्ये स्निग्ध अशी द्रव्य जी कफालाही विलयित करतील, बाहेर काढतील जर अडकलेला कफ असेल तो अवरोधात्मक संप्राप्ती असेल तर, आणि सायमल्टेनियसली वातजकासालाही कमी करतील. पण याच्या पुढे जाऊन अजून महत्वाची गोष्ट राहते ती म्हणजे रक्तावरती. आपण फक्त दोष विचार करत असताना रक्ताचा विचार करणं एक महत्वाचं आहे. आपल्यानुसार कंठ हे रक्ताचं मूलस्थान आहे, म्हणजे ज्या ठिकाणी कसनात कास हा, ज्या ठिकाणी कास या व्याधीची उत्पत्ती होते म्हणजे उद्भव स्थान सांगितलेलं आहे, तर तिथे रक्ताचा विचार होणं हा सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि रक्तफेन फुफ्फुस जे सांगितलेलं आहे फुफ्फुसांच्या अनुषंगाने म्हणजे रक्तफेनाचा परत विचार. तर त्यामुळे तुला रक्त चांगली करणारी औषधं ही रिपीटेड द्यावी लागतात जेव्हा ॲलर्जिक कंडिशन राहते, म्हणजे ॲलर्जिक ड्राय कफ सारखे सिमटम्स राहतात. तर अशा वेळेला तुला यकृतावरती जाणारी औषधं असायलाच हवीत. मग अजून ह्याचं वर्णन कुठे मिळेल तुला, तर विद्रधी चिकित्सा तू जेव्हा वाचायला जाशील किंवा विद्रधीची निदान जेव्हा तू वाचायला जाशील तर त्याच्यामध्ये एक वर्णन आलेलं आहे की यकृत विद्रधी आणि प्लेहा विद्रधी. तर यकृत विद्रधीमध्ये श्वास हे लक्षण सांगितलंय त्यांनी आणि प्लेहा विद्रधीमध्ये निश्वास हे लक्षण सांगितले. म्हणजे कसं की यकृत विद्रधीमध्ये श्वास घेताना त्रास होतो, म्हणजे पेशंटला श्वास घेता येत नाही. मग तिथे श्वासाचा आणि यकृताचा संबंध आहे हे तर नक्की झालं, ठीक आहे. आणि प्लेहा विद्रधीमध्ये श्वास सोडताना त्रास होतो, म्हणजे ज्या वेळेला एक्झेल करत असतो तर त्यावेळेला प्लेहेचा विचार करायचा. आता एवढं जर मोर स्पेसिफिक त्यांनी वर्णन केलेलं असेल तर आपल्याला ट्रीटमेंट करणं सोपं आहे अजून उलट. फक्त आपण कसं करतो की श्वास हे जेव्हा लक्षण बघतो तर फक्त आपण श्वास ह्या अध्यायातच बघायला जातो. त्याच्याबरोबर असणारे बाकीचे जे अध्याय आहेत तर ते बघितले जाणं गरजेचं आहे. म्हणजे यकृतामधला विद्रधीमध्ये असणारा श्वास, आरशामध्ये असणारा श्वास, पांडूमध्ये निर्माण होणारा श्वास, मग तिथली संप्राप्ती श्वासाची कशी कशी लागेल, सूत्रस्थानामध्ये वर्णन केलेलं श्वासाचं वर्णन, रसायनातलं वर्णन केलेलं श्वास, हा पूर्ण श्वास जेव्हा तू सरसकट सगळा बघशील तेव्हा श्वास हा आयुर्वेदातला समजेल. अदरवाईज मग फक्त तेवढ्या चॅप्टर पुरता मर्यादित राहतो. म्हणजे तुला 7 आंधळे आणि हत्तीची गोष्ट माहिती आहे का,
की प्रत्येक आंधळ्याला एका खोलीमध्ये हत्ती ठेवला जातो आणि 7 आंधळ्यांना आत सोडलं जातं आणि त्यांना सांगितलं जातं की तुम्हाला हत्ती कसा दिसतो किंवा कसा वाटतो हे तुम्ही तुमच्या पद्धतीने सांगा. तर एक जण जातो, तो त्याच्या पायाला पकडतो, एक जण शेपटीला पकडतो, एक जण कानाला, एक जण सोंडेला आणि प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने हत्ती कसा आहे हे सांगतो. काही जण म्हणतात की तो फक्त सुपासारखा आहे, काही जण म्हणतात तो खांब्याप्रमाणे, काही जण म्हणतात दोरीसारखा आहे, काही जण म्हणतात तो नळाप्रमाणे दिसतोय. तर आपण आंधळे बनायचं का आपण आपली चक्षु हे जास्त ब्रॉड करणं जास्त चांगलं. त्यामुळे श्वास बघत असताना फक्त त्या अध्यायापुरता न पाहता जेवढा ब्रॉड तू पूर्ण ग्रंथात बघशील तेवढी आपल्याला उत्तरं सुचणं किंवा ट्रीटमेंट करणं सोपं जातं. ठीक आहे. धनंजयने विचारलेलं आहे, बस्तीचे उपद्रव झाल्यावर दीपयंत्र का निषिद्ध? हा, बस्तीच्या उपद्रवामध्ये काही ठराविक उपद्रव जे सांगितलेले आहे ज्याच्यामध्ये अतिसार किंवा बस्तीदाह किंवा उदरशूल किंवा ऑब्स्ट्रक्शन किंवा पेनिट्रेशन झालेलं असेल इंटेस्टाईनचं, अशा पद्धतीची जेव्हा लक्षणं होतात तर त्यावेळेला दीपयंत्र गेलं तर ती संप्राप्ती जास्त वाढते किंवा कॉम्प्लिकेटेड होते आणि पेशंट ह्या त्या कंडिशनमध्ये नसतो. तर त्यामुळे आपण दीपयंत्राला टाळतो. निरुक्तिनुसार उन्माद में भ्रम होता है और अपस्मार में स्मृति नाश होता है. हाँ, तो दोनों में बेसिक मन एंड बुद्धि रिलेटेड है. तो ऐसा क्या होता है की बॉडी मेकॅनिझम में शारीर मध्ये दोष उत्क्लेशितच असतात. म्हणजे शारीर भाव हे सेमच आहेत, मानस भाव ही सेम आहेत, पण मुख्यत्वे करून जेव्हा संप्राप्ती निर्माण होते उन्मादामध्ये, आता तूच सांगितलंस की भ्रम होतो. भ्रम होतो म्हणजे काय की मन जी ज्ञान प्राप्त करण्याची ही असते, एक चॅनल जे सांगितले की इंद्रियांकडनं म्हणजे कर्मेंद्रियांकडनं परत ते ज्ञानेंद्रियांकडे, ज्ञानेंद्रियांकडनं मनाकडे, मनाकडनं बुद्धीकडे, हा जो चॅनल आहे तिथं मन हे विकृत झालेलं आहे. मन हे स्थिर नाहीये. म्हणजे आता कसं सांगायचं, बहुतेक वेळेला आपण घरामध्ये बसलेलो असतो आणि घरी टीव्ही चालू असतो, काहीतरी डिस्कवरीला किंवा सेट मॅक्सला तू सूर्यवंशी बघत असेल, सूर्यवंशम कुठला तरी मूवी बघत असशील आणि तुला तो आवडत असेल. तो बघत असताना एकदम आई काहीतरी घरातनं तुला आवाज देते आणि असा आवाज दिल्यानंतर तिने 2-3 आवाज दिले तरी तुझं लक्ष नसतं तिकडं, तू कंटिन्यू फोकस असतोस त्या मूवीमध्ये. असं का होतं? तर मन हे एका वेगळ्या कर्मामध्ये अडकून बसलेलं आहे, म्हणजे स्पेसिफिक कर्मामध्ये अडकून आहे. तर त्यावेळेला दुसऱ्या इंद्रियांकडनं येणारं जे ज्ञानग्रहण असतं ते प्राकृत होत नाही आणि ते प्राकृत न झाल्यामुळं पुढचा जो क्वेश्चन असतो आईचाच की काय वेड्यासारखं करतोयस, मी तुला एवढा आवाज देते आणि तुला ऐकू येत नाहीये. तर मग आता इथं जे बिघडलेलं आहे ते मन आहे. मग तुझी बुद्धी ताळ्यावर आहे, सगळ्या गोष्टी योग्य आहेत, पण तुझं मन हे योग्य पद्धतीने काम करत नाही. हीच गोष्ट उन्मादामध्ये घडते आणि त्यामुळे तुला मोर स्पेसिफिक जे काम करावं लागतं ते मनावरती करावं लागतं उन्मादामध्ये, आणि तुझी औषधही तशी राहतात मनाच्या अनुषंगाने. मग त्या मनामध्ये सात्विक, राजसिक, तामसिक, मग सत्वबुद्धी, रजबुद्धी आणि तमबुद्धी यांचा विचार करणं, आत्मबुद्धीचा विचार करणं हा खूप गरजेचा पडतो. आणि मग त्यानुसार तुझी औषधांची निवड बदलत राहते. आणि मग गोदोद्वेगासारखे आजार किंवा व्यवशित अपस्मारासारखे आजार, तत्वोन्मादासारखे आजार, ह्याच्यामधली औषध ही वेगवेगळी पडतात किंवा बदलत जातात. किंवा आर्तवाचा आणि मनाचा संबंध स्त्रियांच्या बाबतीत, तर हे जे सगळं होत जातं तिथं मन ही गोष्ट खूप महत्वाची पडते. आणि त्या मनाला शरीराबरोबर जोडत असताना किंवा मनाला इंद्रियांबरोबर जोडत असताना किंवा त्या इंद्रियांना आणि बुद्धीला जोडत असताना मधला दुवा हे मन काम करतं आणि उन्मादामध्ये ते बिघडतं. पण अपस्मारामध्ये ही संप्राप्ती इंद्रियांपासूनच चालू होते, म्हणजे इंद्रियांनाच ते ज्ञानग्रहण करता येत नाही. तिथं तुझं मन हे अस्थिर आहेच, पण तिथे इंद्रियही अस्थिर झालेले आहेत आणि तिथे ज्ञानेंद्रियही काम करत नाहीत, ग्रहण करत नाहीत आणि कर्मेंद्रियही एक्झॅक्टली कामं करतात. तर हे का होतं, तर ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांच्यामधला जो समतोल आहे तर तिथे शॉर्ट सर्किट होतं, म्हणजे योग्य पद्धतीने वहनच होत नाही आणि त्याच्यामुळे एकदम खूप जास्त प्रमाणामध्ये विक्षिप्त हालचाली चालू होणं ही लक्षणं अपस्मारामध्ये दिसायला लागतात. हा तो मूळ फरक पडतो लक्षणांच्या हिशोबाने आणि ह्याच्या हिशोबाने. ओके, क्या कोई स्पेसिफिक हेतु का है क्या उन्माद एंड अपस्मार में?
मोर स्पेसिफिक हेतू म्हणण्यापेक्षा मानसभाव हा विकृत होणं हा उन्मादातला सगळ्यात मोठा हेतू आहे एक. आणि अपस्मारामध्ये म्हणजे शारीर आणि मानस या दोघांचाही विचार, म्हणजे दोन्हीही शारीर मानसच व्याधी आहेत. फक्त लक्षणं कशा पद्धतीने बदलतात त्याच्यानुसार तुझे हे बदलणार आहेत की लक्षणं संप्राप्ती कुठं घडते आणि स्थानसंशय कुठं होते. मोर स्पेसिफिक अजून हेतूंमध्ये गेलो तर माझ्या हिशोबाने दोघांचेही हेतू हे बऱ्यापैकी साधर्म्य असणारेच आहेत. बऱ्यापैकी समान असेच हेतू त्या दोघांमध्ये वर्णन केलेले आहेत आणि तसे हेतू घडले तर संप्राप्ती ही उन्मादाकडेही जाऊ शकते आणि अपस्माराकडेही जाऊ शकते. फक्त स्थान संशय कुठे आहे याच्यानुसार ती संप्राप्ती वाढत जाते. बरं, मंगेशने विचारलंय, उदरशूल असताना तांब्या लावला असेल, ऑब्स्ट्रक्शन और एनी इंटरनल पॅथॉलॉजी असेल आणि आपल्याला नाही कळलं तर कसं ट्रीटमेंट करावी इमर्जन्सी इन आयुर्वेदा. हा, मग अशा वेळेला जर तुला वाटलं की ऑब्स्ट्रक्शन आहे आणि तू तांब्या लावला तर तुझं डायग्नोसिस चुकलं एक पहिलं. अशा वेळेला करायचंच नाही एक. किंवा एनी इंटरनल पॅथॉलॉजी म्हणजे पॉलिप असेल आणि ब्लिडिंग होत असेल पेशंटला आणि पेशंटने तुला सांगितलंच नाही त्याच्याबरोबर पेन असेल असं जर झालं, किंवा CA कोलॉन सारखा पेशंट असेल आणि त्यांनी प्रायर हिस्ट्री कळवलेली नाही आणि ब्लिडिंग सुरू झालं, अशी जर हे असेल तर प्रत्येकाच्या लक्षणानुसार त्याची ट्रीटमेंट वेगवेगळी येऊ शकते. पण जर पेन सस्टेन असेल तर तू जळू लावू शकतोस तिथं डिरेक्टली आणि जळूंचा वापर करून तिथली विदग्ध म्हणजे रक्तगत विकृती लगेच कमी करून वेदना कमी होऊ शकते. कारण वेदना आपण अगोदरच्या लेक्चरला बघितलं होतं की वेदना निर्माण होत असताना त्याचा विचार हा वाताच्या आणि दूषित रक्ताच्या अनुषंगाने करणं हा जास्त गरजेचा पडतो. अजून कोणाचे क्लिनिक अस्पेक्ट ऑफ पत्रपोटली स्वेद आणि षष्टिक शाली. ओके, पत्रपुट्टली स्वेद आणि शालीषष्टिक पिंडस्वेद म्हणजे पिंडस्वेद आणि पत्रपुट्टली स्वेद ह्याच्यामध्ये मूळ फरक काय तर पत्रपुट्टली स्वेद हे पाचनासाठी जास्त वापरलं जातं. म्हणजे दोष अवघाडीत तिथंच आहेत, अडकून पडलेले आहेत, अवरोधात्मक आहेत आणि अशा वेळेला तिथं शोथयुक्त संप्राप्ती असेल, आमयुक्त संप्राप्ती असेल तर अशा कंडिशन मध्ये तुला पत्रपुट्टली स्वेद वापरणं जास्त उपयोगी पडतं आणि त्याचे रिझल्ट दिसतात. पण जर ती विकृती ही रक्त धातूच्या ह्याच्यात नसेल, रक्तधातूच्या ह्याच्यातनं विकृती निर्माण झालेली असेल तर त्यावेळेला तुला षष्टिक पिंड स्वेदही तिथं वापरता येतो किंवा रॅदर दॅन स्वेदन न करता पाचन करून मग पुढे पत्रपुट्टलीचा वापर म्हणजे रक्तगत विकृती नष्ट करून तू पुढे जाऊ शकतो. आणि षष्टिक पिंड स्वेद ही धातुक्षयात्मक संप्राप्ती असेल, धातुक्षयातनं वेदना निर्माण होत असेल, तुला एखाद्या ठराविक अवयवाचा संकुचित म्हणजे तिथं मस्क्युलर डिस्ट्रॉफी सारखी लक्षणं झालेली असतील किंवा अवयवच संकुचित झालेला असेल, अशा वेळेला तिथल्या ठराविक अवयवाची ताकद वाढवणं किंवा बल देणं असं जेव्हा करायचं असेल तेव्हा षष्टिक पिंड स्वेदाचा जास्त उपयोग केला जातो. असं का घडतं तर त्यातली असणारी द्रव्य जी आहेत तर त्यांचा इम्पॅक्ट हा तिथं घडतो. स्वेदन हे दोन्ही ठिकाणी होणार आहे, पण त्यातली जी द्रव्य कोणती वापरले त्यानुसार त्या द्रव्यांचा बाह्य उपचारासाठी उपयोग करता येतो. ओके, केलॉइड आणि आयुर्वेद ट्रीटमेंट. किलॉइडच्या बाबतीत जेव्हा विचार करतो तर त्यावेळेला एक महत्वाची गोष्ट असते की त्वचा ही नॉर्मल न बनता म्हणजे मांसापासून त्वचेची योग्य पद्धतीने निर्मिती न होता त्याची निर्मिती ही कंडरांमध्ये किंवा स्नायुगत संप्राप्तीसारखी निर्माण व्हायला लागते. म्हणजे मांस आणि मेदधातूचं अग्नी तिथं बिघडलेलं आहे आणि त्याच्यामुळे ती संप्राप्ती तिथं घडते. बहुतेक वेळेला किलॉइडचा जो मोर स्पेसिफिक पॉइंट असतो तो छातीच्या ठिकाणी उर प्रदेशी असा राहतो आणि त्याची उत्पत्ती ही केस तोडी म्हणजे केस तुटल्यानंतर निर्माण होऊन किंवा कुठंतरी नख लागलेले आणि त्यातनं निर्माण होऊन अशी राहते. तर अशा वेळेला तिथे विषांचा विचार करणं म्हणजे नखविषाचा विचार करणं एक म्हणजे कारण ते थोडं जरी म्हणजे नखाचं विष तिथं लागलं किंवा नखाने हे करायला गेलं तर एकदम ते वाढायला लागतं. तर अशा वेळेला नखविषाचा विचार करणं, ज्या विषांचं गामित्व हे त्वचेकडे आहे त्याचा विचार करणं आणि मांस आणि मेदधातूचा अग्नी चांगला करणं
ह्याच्याकडे सगळ्यात महत्वाची ट्रीटमेंट किलॉइडच्या बाबतीत करावी लागते. किलॉइड हा तिथं क्षारगर्माचा वापर आपल्याला एक करता येतो. म्हणजे खूप कमी प्रमाणात किलॉइड असेल तर क्षारगर्म तिथं वापरणं, इंजेक्टेबल फॉर्ममध्ये डायरेक्टली क्षार आतल्या रूटला देणं असं करता येतं एक. किंवा वरूनही पाणी आणि प्रतिसारणीय क्षाराचा वापर करून घेणं असंही त्या ठिकाणी करता येतं. ठीक आहे. दुसरी अजून एक विचार म्हणजे हे सगळं केल्यानंतरही किलॉइड कमी होत नसतील तर मग तिथं अर्श विचार करणं. म्हणजे शरीरामध्ये कुठल्याही ठिकाणी जेव्हा मांसांकुर निर्माण होतात म्हणजे तो मांसाची वृद्धी झाल्यासारखं असं वाटायला लागतं तर त्यावेळेला त्याचा विचार हा अर्श म्हणून करायला सांगितलाय ग्रंथकाराने. आणि मग अशा वेळेला आपण अर्श ट्रीटमेंट मोर स्पेसिफिक अर्शाचीच ट्रीटमेंट तिथं चालू करून द्यायची किलॉइडमध्ये. आणि मग अशी औषधं तिथं वापरायची की जी अर्शावरही जातील त्याच्याबरोबर शुक्रावर जातील आणि सायमल्टेनियसली काय म्हणतात त्याला की अग्निवर्धन करणारी म्हणजे मांस आणि मेदाचा अग्निवर्धन करणारी अशा तिन्ही पद्धतीने काम करते. अशा वेळेला आपल्याला वापरता येत. ओके. कंठातून रक्त निघत असेल तर घरच्या घरी ज्येष्ठ मध वापरू शकतो का? वापरू शकतो आपण. ओंकार खूप चांगलं एक्सप्लेनेशन केलं. धन्यवाद ओंकार, तू क्वेश्चन विचारलास त्याबद्दल. ओके. ज्योतीने विचारलेला आहे आयुर्वेद में कौन से मेडिसिन सबलिंग्वल दे सकते हैं? सगळे रसभस्म आपण जी रसौषधी सगळ्या ज्या सांगितलेल्या आहेत त्या सबलिंग्वलीच देणं हेच अपेक्षित आहे. म्हणून त्याला रसऔषधी म्हणतात. म्हणजे डिरेक्टली तू रसवह स्रोतसा म्हणजे रसनेंद्रियावरती त्याचा इम्पॅक्ट करून देणं. त्याची मात्रा कमी असते. ती मात्रा कमी गेल्यानंतर त्याच्यावरती अग्निसंस्कार होणं वगैरे ह्या गोष्टी नंतरच्या झाल्या. पण सबलिंग्वली डिरेक्टली ते ऍक्ट होतं आणि त्याची ऍक्टिव्हिटी अल्पमात्रा महावेगम बहुदो शहरम सुखम असं जे आहे ते त्यानुसार ते काम करतं. कफज विकारांमध्ये चाटण का प्रायोरिटी? कफज विकारांमध्ये म्हणण्यापेक्षा प्राणवायू स्रोतसाच्या सगळ्याच आजारांमध्ये चाटण हे महत्वाचं करतं कारण ते प्राणावरतीच काम करतं. चाटण म्हणजे काय, आपण मुरमुर देत राहतो आणि त्याच्यामुळे त्याचा इम्पॅक्ट हा जास्त चांगला पडतो. त्याच्यानंतर जेव्हा चाटण देतो तेव्हा बोधक कफावरती म्हणजे स्पेसिफिक त्या स्थानावरती डिरेक्टली अप्लाय होतं ते औषध आणि बराच वेळ तिथं टिकून राहतं. तर त्याच्यामुळेही त्या अवयवाचं गामित्व त्या दोषांकडे जास्त व्हायला लागतं. एक टेक पडतं. नंतर काय कंटकयुक्त द्रव्य प्रायोरिटी कशामध्ये? चाटणामध्ये. कंटकयुक्त द्रव्य प्रायोरिटी म्हणण्यापेक्षा कंटकयुक्त जी द्रव्य सगळी जी सांगितलेली आहेत तर ती निर्माण कुठं होतात तर ज्या ठिकाणी मरुभूमी सांगितले म्हणजे ज्या ठिकाणी पाणी कमी असतं, जिथे पाणी खूप कमी प्रमाणात त्या वनस्पतींना मिळतं किंवा ज्या ओसाड भूमी असतात त्या ठिकाणी काटे असणाऱ्या वनस्पती उगवतात. काटे म्हणजे काय, त्रिकोणाकार एक भाग असतो वनस्पतीचा आणि तुम्ही कुठेही अग्नी किंवा ट्रान्सफॉर्मेशन करणाऱ्या ज्या गोष्टी असतात तर त्यांचे सिम्बॉलिक जेव्हा तुम्ही अभ्यास करता तर त्याचं ट्रायंग्युलर शेपमध्ये वर्णन केलेलं आहे. मग ज्या ज्या ठिकाणी टोकदार अशी कुठलीही गोष्ट असते ती अग्निवर्धन करणारी असते आणि अशा वेळेला ती मरुभूमीची आहे म्हणजे वृक्षगुणाची आहे. म्हणजे वृक्षगुणाच्या अशा त्या वातावरणामध्ये निर्माण होणारी अशी ती वनस्पती जी वृक्षगुणाची आहे ती स्वाभाविक आहे कफाला कमी करणार आहे. त्यामुळं कंटकयुक्त ज्या वनस्पती आहेत तर त्या बहुतेक करून मेजॉरिटीली कफज विकारांमध्ये वापरल्या जातात आणि प्राणव स्रोतसावरती जास्त करून वापरल्या जातात. ओके. अर्थ आणि मनाचा संबंध. अर्थ आणि मनाचा संबंध अरे खूप जवळच आहे कारण रसाचा उपधातू अर्थ सांगितलेला आहे. ठीक आहे. आणि रसाचा आणि मनाचा संबंध हा खूप जवळच आहे. म्हणजे मुख्यत्वे करून जेव्हा रसदृष्टीच्या हेतूमध्ये चिंतनांच्या अतिचिंतनात असं वर्णन आलेलं आहे किंवा प्रदोष जे विकार सांगितलेले आहेत किंवा रसवृद्धीची जी लक्षणं सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये मनाचं वर्णन आलेलं आहे किंवा रसप्रकोप जे व्याधी सांगितलेले आहेत पांडूसारखे ज्वरासारखे तिथे देह इंद्रिय मन संताप किंवा पांडूमध्ये रुद्रव सारखी लक्षणं अशी वर्णन केलेली आहेत. तर त्यामुळे रसाचा आणि मनाचा संबंध आहेच आणि अर्थवाचा आणि रसाचा संबंध आहे. मग हे स्वाभाविक आहे ना. आणि अजून पुढे जाऊन मेन्स्ट्रुएशनच्या अगोदर प्रायर मेन्स्ट्रुएशन स्त्रियांमध्ये चिडचिड चालू व्हायला लागते. म्हणजे कुठल्याही पद्धतीची रसविकृती असेल किंवा अर्थ विकृती असेल
तर ही लक्षणं दिसतात. आत्ता ही लक्षणं आपण नॉर्मल समजतो, पण ग्रंथकारांना ही लक्षणं नॉर्मल नाही वाटत आहेत. म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार जेव्हा आर्तव निर्मिती होते तर त्यावेळेला कुठल्याही पद्धतीचं त्रास शारीरिक लेवलवरती, मानसिक लेवलवरती त्या स्त्रीला व्हायला नको. असं असताना ते जर होत असेल तर ती विकृती आहे आणि ती आत्ता बहुतेक स्त्रियांमध्ये घडते. तर त्यामुळं आर्तवामध्ये आणि मनाचा संबंध हा तिथं दिसतोच. होममेड मेडिसिन ॲलर्जिक ड्राय कफसाठी सजेस्ट करा ना सर. ओके. होममेड मेडिसिनमध्ये सगळ्यात चांगलं बघ मी वापरतो ते म्हणजे काकवी. काकवी माहिती आहे का? आपल्याला ऊसाच्या रसापासून आपण जी काकवी करतो ना ती बहुतेकांच्या घरामध्ये असते. ती नसेल तर गुळाचं पाणी करायचं म्हणजे काकवी, साधं सोपं. आणि त्याला गाईच्या तुपाबरोबर म्हणजे 1 चमचा तू काकवी घेतलीस तर 1 चमचा गाईचं तूप घ्यायचं आणि ते कंपल्सरी गरम पाण्याबरोबर घ्यायचं. असं सकाळी, दुपारी आणि रात्री 3 वेळेला घ्यायचं. सलग 3 दिवस करायचं. त्याने ड्राय कफ हे सिम्पटम्स अराउंड 3 दिवसामध्ये 70 ते 80% कमी होतो. हे नसेल, तुझ्याकडं तूप नसेल तर तेलाचा वापर, तीळ आणि तिळाचं तेल आणि गूळ हे तू गरम पाण्याबरोबर घेऊ शकतोस. त्याने ड्राय कफ कमी होण्यासाठी फायदा होतो. पण पहिलं कॉम्बिनेशन हे जास्त उपयोगी पडतं. मेन्स्ट्रुअल फेजमध्ये दीप यंत्र करता येईल का? नको. कशासाठी? काही गरज नाही. ऑलरेडी स्रोतच तिथं वहन करत आहे. ठीक आहे. दोष आहे बाहेर पडत आहेत. अशा वेळेला तू जर त्या ठिकाणी व्हॅक्यूम क्रिएट केलंस तर स्रोतरोध केल्यासारखी लक्षणं चालू होतील. तर असं नको व्हायला. आणि गर्भाशय हे आर्तव काळामध्ये व्रणित असतं म्हणजे व्रणयुक्त असतं आणि आपण व्रणामध्ये किंवा ओव्हरऑल ॲबडॉमिनल व्रणयुक्त संप्राप्ती कुठली असेल तर त्यावेळेला आपण नकोच म्हणतो दीपयंत्र. ठीक है. पत्रपुट्टली आम की कौन सी अवस्था में करना चाहिए? आम या पच्यमान या पक्व? ओके. आम अवस्थामध्येच माझ्या मते आम आणि पच्यमान अवस्थेमध्ये याचा वापर करता येईल आपल्याला पत्रपुट्टलीचा. पच्यमान अवस्थेमध्ये पण रक्त विदग्धता जर नसेल तर त्यावेळेला, अदरवाईज आमामध्ये. आम अवस्थेमध्ये ते जास्त उपयोगी. मायोकार्डियल इश्चेमिया का और हृदरोगज कुष्ठ डायग्नोसिस कर सकते डेफिनेटली. असं म्हणायचं कारण काय आहे की महातिक्त घृताचा जो अधिकार सांगितले म्हणजे महातिक्त घृत हे कुठं वर्णन केलेलं आहे तर हृदरोगामध्ये वर्णन केलेलं आहे आणि हृदरोगात नाही सॉरी कुष्ठामध्ये वर्णन केलेलं आहे आणि त्याची जी फलश्रुती सांगितलेली आहे त्या फलश्रुतीमध्ये त्यांनी हृदरोग वर्णन केलंय. मग जेव्हा मग असं तिथं का आलेलं असेल तर मायोकार्डियल जेव्हा इश्चेमिया घडतो तर तिथल्या मसल्सला म्हणजे हार्टचे मसल असतात तर त्यांना प्रॉपरली हे मिळत नाही, ब्लड सप्लाय तिथं मिळून जात नाही आणि त्यामुळं तिथं नेक्रोसिस सारखी लक्षणं चालू होतात आणि तिथं कुष्ठवत म्हणजे कुष्णाती वपू म्हणजे तिथं नेक्रोसिस सारखी लक्षणं सुरू व्हायला लागतात आणि त्याला तू रुद्राच्या ठिकाणी निर्माण होणारं कुष्ठ म्हणून तू त्याला ट्रीट करू शकतोस. पण मोर स्पेसिफिक महातिक्त घृत म्हणजे ज्या अधिकारांमध्ये कुष्ठ आणि हृदरोग आलेला असेल तिथं ते वापरणं जास्त चांगलं. काही प्रॉब्लेम नाही आहे त्याला. बरं. पेशंटला जीर्ण व्याधी असेल आणि लक्षणं आत्ता दिसत असेल म्हणजे पेशंटला जीर्ण व्याधी असेल अँड लक्षणं आत्ता दिसत असेल रुग्ण बल जास्त असल्यामुळे ओके आणि त्याला ते समजत नसेल तर कन्सल्ट कसा करावा? म्हणजे पेशंट तुझ्याकडे आला तर कुठल्या तरी लक्षणांसाठी येईल एक महत्वाचं आणि तुझ्याकडे तो येत असेल म्हणजे पेशंट जेव्हा आपल्याकडे येतो तर कुठल्या पेशंटला ट्रीटमेंट द्यावी त्यामध्ये रुग्णाचे काही गुण सांगितलेले आहेत. तर आड्य रोगी भिषक वैश्य आणि अपको सत्ववानपी असं जे वर्णन केलेलं आहे तर तो भिषक वैश्य हे महत्वाचं सांगितलंय की त्याची वैद्यावरती श्रद्धा असणं महत्वाचं आणि ती जर नसेल तर तू किती औषध दिलेस तरी त्याचा इम्पॅक्ट हा खूप जास्त प्रमाणात दिसत नाही. त्यामुळं एकतर त्याचा विश्वास तुझ्यावरती असला तर तुला त्याला वेगळं काही कन्सल्ट करायची गरज पडत नाही. ठीक आहे. माझ्या मते सगळ्यांचे क्वेश्चन संपलेले आहेत. अजून कोणाचे काही राहिलेत का? असतील तर विचारून घ्या. मंगेश झाले. कोणाचे काही क्वेश्चन असतील तर विचारा नक्की, आपण बोलूया. पुढचे टॉपिक कुठले हवेत तुम्हाला अजून? नाही त्याच्यावरती आपण बोलू वाटलेस तर. काय असेल तर सजेस्ट करा मला.
मंदाग्नी आणि गुल्मामध्ये फणस निषिद्ध. मंदाग्नी आणि गुल्म बेसिकली काय होतं की फणस हे जे द्रव्य आहे ते पृथ्वी आणि जलमहाभूत प्रधान आहे आणि त्याला पचवण्यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये अग्नी तीक्ष्ण असणं गरजेचं आहे आणि जर तसा नसेल तर अवरोधजन्य संप्राप्ती फणस हे निर्माण करतं. म्हणजे अवरोधात्मक संप्राप्ती म्हणजे ह्याचं निषिद्धत्व कुठं सांगितलंय तर जे विरुद्धजन्य आहार सांगितलेले तर त्यामध्ये फणस आणि विड्याचं पान हे जर एकत्र खाल्लं तर त्यांनी इंटेस्टाइनल ऑब्स्ट्रक्शन घडतं. म्हणजे गुल्मासारखी संप्राप्ती ही एकदम इमिजिएटली घडते आणि पेशंट हा कोलॅप्स होऊ शकतो. तर त्याच्यामुळे गुल्मा आणि फणसामध्ये ते निषिद्ध सांगायचं, मंदाग्नीमध्ये ते निषिद्ध सांगायचं कारण ते. ओके. कर्कटशृंगी इन किलॉइड. कर्कटशृंगीचा वापर किलॉइडमध्ये मी अजून तरी नाही केलेला रे मंगेश, पण करता येईल. म्हणजे तू जो काही विचार मांडतोयस प्राणीज द्रव्यांच्या हिशोबातनं तयार झालेल्या लाळेपासनं आणि स्वाभाविक आहे ते त्याच्यावरती अग्निवर्धन करण्याचं काम आणि श्लेष्म कमी करण्याचं काम चांगलं आहे. तर मी स्वतःहून नाही बघितलेलं पण मी वापरून तुला सांगेन नक्की. पीजी क्लास चालू कधी होणार आहे मित्र? पीजी क्लास आपला सुरू आहे ऑलरेडी, पण आता सध्या ह्याच्यामुळे बंद आहे. आता हे लॉकडाऊन उठू दे, एकदा उठलं की मग परत चालू करावं लागेल. गदोद्वेग व्याधीचा विचार कसा करावा? वा वा बोलली बाबा एकदा. गदोद्वेगाचा विचार. गदोद्वेग म्हणजे काय तर हा मानसरोगच आहे एक. पण पेशंटला असं वाटत असतं म्हणजे आता मेजॉरिटी ऑफ जे इंडियन पॉप्युलेशन आहे किंवा जगातलं पॉप्युलेशन आहे हे गदोद्वेगामध्ये आत्ता जायला लागलंय. त्याचं कारण काय आहे की गदोद्वेगामध्ये होतं काय, गद उद्वेग, गद म्हणजे व्याधी आणि उद्वेग म्हणजे तो निर्माण झालाय अशी शंका निर्माण होत जाते पेशंटला. म्हणजे त्याला कुठलाही व्याधी निर्माण होतोय, वेगवेगळे व्याधी त्याला होत आहेत असं सारखं वाटत राहतं आणि अशा पेशंटची मानसिकता घडायला लागते. त्याला तो व्याधी नसेल किंवा आजार नसेल तरीही त्या पेशंटला वाटते की माझा गुडघाच दुखतोय, माझं डोकंच दुखतंय, माझ्या पोटातच दुखतंय, अशी लक्षणं घेऊन पेशंट येतात. त्याला गदोद्वेग म्हणतात. आणि त्या गदोद्वेगामध्ये मुख्य विचार जो आहे तो मानस विचार. पण मानस बरोबर अग्निविचार म्हणजे त्यातली तुम्ही जेव्हा औषधं काढता तर त्यावेळेला ती अग्नीवरती जाणारी औषध आलेली. पण गदोद्वेग व्याधी हा जेव्हा निर्माण होतो तर त्यामध्ये मुख्यत्वे करून शुक्रगत कुठलेही व्याधी त्या पेशंटला अगोदर झालेले आहेत का, कामला, पांडू यासारखी कुठली संप्राप्ती त्याच्या बाबतीत अगोदर घडली का, आणि असे पेशंट असतात त्यांनाच गदोद्वेगाची संप्राप्ती जास्त प्रमाणात दिसते. पण आत्ता या व्यवहारामध्ये आपल्याला तर कोणी सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणं दिसायला लागली की त्याला कोरोना झालाय अशी गदोद्वेगाची लक्षणं चालू होतात. तर त्यामध्ये यमन्यते चूर्ण आपल्याला देता येतं. ठीक आहे, चलो. पांडू चिकित्सामध्ये सर्वात फर्स्ट उन्माद अपस्मार मध्ये आलेले घृत. छान, मस्त. आताच तूच तर उत्तर दिलं आणि आपण पांडूचा आणि रसाचा संबंध सांगितला, रसाचा आणि मनाचा संबंध सांगितला. पांडूमध्ये मुख्यत्वे करून मानस विकृती ही म्हणजे जसं आपण उन्माद आणि अपस्माराचा विचार हा शारीर मानस करतो म्हणजे दोघांच्याही पद्धतीने करावा लागतो, तसाच पांडू हाही व्याधी. पांडूमध्येही तुम्हाला कंपल्सरी शरीराचा आणि मनाचा विचार हा करावाच लागतो. त्यामुळे चरकाणी निदान स्थानामध्ये उन्माद अपस्माराला वर्णन केलेलं आहे, पण चिकित्सा स्थानामध्ये पांडू वर्णन केलेलं आहे. बर. अतत्वाभिविनेश. अतत्वाभिविनेश हा आता हे ग्रंथात दिलंय ना ग तेजल, माझ्यामध्ये आलेलं आहे. तुझा जर श्लोक आला तर नक्की सांग. ठीक आहे, जे आलेलं आहे त्याच्यामध्ये काही वेगळं असेल तर मला विचार, मी नक्की सांगतो तुला. अतत्व म्हणजे साधं सोपं, अतत्व अभिनिवेश करणं. जी गोष्ट नाहीये त्या गोष्टीचा अभिनिवेश करत जाणं म्हणजे अतत्व अभिनिवेश. ठीक आहे, मग बाकी हे सगळ्यांच्या बाबतीत म्हणजे तू व्याधींच्या बाबतीत आणि इतर लक्षणांच्या बाबतीत ही लक्षणं जाणवायला लागतं. म्हणजे नाहीये त्याच्याबद्दल इमॅजिनेशन चालू होतं. हिक्का संप्राप्ती सांगितलंय की रे अष्टांग हृदयकरांनी. आमाशय समुद्भव आणि ग्रहणी समुद्भव असे श्वास आणि हिक्केचे प्रकार सांगितलेले आहेत चरक आणि वाग्भटानुसार. ठीक आहे, बर.
माझ्या मते आता थांबूया. आणि पुढचं काय असेल तर लवकरात लवकर सांगा. आज आता हे लेक्चर आपलं प्रतीकमुळं झालेलं आहे, म्हणजे मी काय घेण्याच्या स्थितीमध्ये म्हणजे विचार नव्हता माझा, पण प्रतीक म्हटला की सर आपण घेऊया एक, तर मग त्यामुळं आजचं लेक्चर झालंय. त्यामुळे मला पर्सनल मेसेज करा, कोणाला कुठले आजारावरती किंवा कुठल्या डिसीजवरती बोलायचं असेल तर आपण त्याच्यावरती बोलूया. ठीक आहे, आणि आजच्या पुरतं थांबू आता. 45 मिनिटांपेक्षा जास्त अभ्यास केला तर तो डोक्यावरनं जातो, त्यामुळं आजच्या पुरतं बास. ओके, चलो बाय, गुड नाईट.